संजय राऊत यांच्याबद्दल आम्ही काहीही बोलणार नाही, त्यामुळे पत्रकारांनी देखील त्यांचं जास्त ऐकण्याची आवश्यकता नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। काँग्रेस लहान भाऊ मोठा भाऊ करत असेल तर लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळेच त्यांच्या जागा वाढल्या असल्याचा दावा राऊत यांनी केला होता। काँग्रेसमध्ये फार खुमखुमी असल्याचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं होतं। यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नाना पटोले यांनी नकार दिलाय। ते सकाळी रोजच बोलतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। मी राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झालेत, पण काही जण हे केस काळे करतात आणि तरुणांसारखं फिरतात कारण त्यांना तरुणांविरोधात निवडणूक लढवायची आहे, असा टोला रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांना लगावलाय। ते अहमदनगरच्या मिरजगाव येथे बोलत होते। सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अवघ्या राज्याचं वातावरण तापलं असताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या सहकारी नेत्यांना वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय। महायुतीची मतं वाढवता येत नसतील तर आपल्या बोलण्यानं कोणताही वाईट परिणाम होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असं ते म्हणालेत। कोणताही माईका लाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आरक्षण रद्द करू शकत नाही, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना केला। काही जण परदेशात जाऊन देशाची बदनामी करतायत, ते आरक्षण रद्द करण्याची वल्गना करत आहेत, पण हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलंय, ते कुणालाही रद्द करता येणार नाही, असं ते म्हणाले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून चांगलंच महाभारत रंगलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यापूर्वीच अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदावर दावा सांगितलाय। त्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही राज्यातील या सर्वोच्च पदावर काँग्रेसचा दावा केलाय। या दोन्ही पक्षांच्या भूमिकेनंतर आता शरद पवार गटानं सावध भूमिका घेत या शर्यतीपासून आपण दूर असल्याचं स्पष्ट केलंय।